हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. सर्वजण खुश असतील, आनंदी असतील अशी आशा करते. कारण की आज सर्वांसाठी स्पेशल दिवस असणार आहे. कारण खूप दिवसातून मी आज ब्लॉग बनवते. कारण की खूप दिवस झालं ब्लॉग बनवायचा विचार करते. खरं टाइम भेटत नव्हता शूटिंगमुळे. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती दररोजचे व्हिडिओ आपल्याला लाईव्ह करावे लागतात, अपलोड करावे लागतात. एडिटिंग किंवा शूटिंग ह्यातून मला नेहमी हा ब्लॉगिंग करण्यासाठी वेळच भेटत नाही. तर चला, आजचं रुटीन तुम्हाला मी शेअर करणार आहे. म्हटलं चला आज छोटासा ब्लॉग आपण पण बनवू. आणि ब्लॉग बनवणं सोपं आहे, परंतु एडिटिंग करणं खूपच अवघड. मला एडिटिंग करायचं म्हटलं ना तर खूप टाइम लागतो. आणि मेन म्हणजे ह्यासाठी मला जास्तीत जास्त टाइम भेटत नाही. तर आज म्हटलं छोटा ब्लॉग बनवावं तुमच्यासाठी. आता साहेब आमचे निघत होते ऑफिसला, तर त्यांच्यासाठी टिफिन तयार केला, टिफिन पॅक केला आणि त्यांना देण्यासाठी मी खाली आले निघून. आणि आता ते चालले होते. म्हटलं त्यांना टाटा बाय बाय करून आपण पण आपल्या कामाला सुरुवात करावी. तर त्यांना टिफिन दिला आणि म्हटलं त्यांच्याशी 2 मिनिटं बोलावं. खरं त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. मग ते बोलले, मला थांब थांब तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय म्हणजे एक झाड होतं ते फुलाचं, आणि हे काहीतरी रोप म्हणजे त्यांनी तिकडून आणलं होतं, हडपसर या साईड वरून. म्हटलं ते आपल्या बाल्कनीत लावावं. आता मी त्याच्यासाठी ते घेत होते आणि त्यांना म्हटलं 2 मिनिटं त्यांच्याशी बोलावं. तर त्यांचं काम चाललं होतं, गाडी पुसणं, गाडीमध्ये काय 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 त्यांना ठेवायचं, काय काय घ्यायचं, घेऊन जायचं, हे सर्व काय. त्यांच्याशी बोलले आणि त्यांना टाटा बाय बाय केला. आणि मग सकाळी त्यांना बाय बाय करून विश करून आनंदात पाठवलं. म्हणजे पूर्ण दिवस आपला काय कामात जातो, आनंदात जातो. त्याच्यासाठी टाटा बाय बाय केलं आणि ते गेले आपल्या कामासाठी निघून. आणि मी आले आता आपल्या कामासाठी वरती. आणि त्यांनी हे मस्तपैकी जे झाड आणलं होतं ना, ते आता मला बघायचं होतं, फुलाचं झाड होतं की असंच वेल होतं शोचं. त्याच्यासाठी घेऊन आले वरती. आणि आता आपण ह्याला लावणार आहोत बाल्कनीत. आता मी छोटे छोटे असे हे मनी प्लांटचे झाडं लावलेली आहेत. खरं अजून काय खूप मोठी झालेली नाही आहेत. त्याच्यासाठी आता हे पहा कसे लावलेले आहेत कुंडीमध्ये. मी आमच्याकडे इथे माती मला भेटली नाही, खरं मी तरी पण हे नर्सरीमधून माती वगैरे घेऊन आले आणि त्याच्यामध्ये मी लावली होती. तर हे एक माझ्याकडे अजून बाकी होतं, ह्याच्यामध्येच मला हे रोप लावायचं आहे. आणि हे आता मी ह्याच्यात तोपर्यंत ठेवणार आहे, कारण की मला अजून थोडंसं काम आहे. कारण मला जायचं आता जिमला, त्याच्यासाठी मला पूर्ण तयारी करायची आहे. कारण की हे सगळं काही असंच असंच पडलेलं आहे, खूप काम आहे. आज दिवसभर नुसतं कामात जाणार आहे. आणि ही माझी बघा कोरफड, मला कोरफड खूप आवडते, कारण की मला सारखी लागते ती. त्याच्यासाठी मी तिला लावलेली आहे आणि खूप छान आलेले आहे. आणि हे आहे देवाला घालण्यासाठी फूल लागतं म्हणून ते झाड लावलेलं आहे. खरं अजून काही ह्याला फुलं लागलेलीच नाहीत. आणि आता आम्हाला जायचं होतं जिमला, म्हणून आता जिमची तयारी चालू आहे. म्हणजे गरम पाणी पिणे आणि बॉईल केलेले अंडे खाणे. आता ही सर्व अंडी म्हणाल की तुम्ही एकटी खाणार का? नाही, आमच्या दोघांसाठी ही अंडी आता बनवली आहेत. म्हणजे अमर आणि मी दोघे आता आम्ही जाणार आहोत जिमला. त्याच्या अगोदर मला गरम पाणी प्यायची, 1 ग्लास गरम पाणी प्यायची सवय आहे. त्याच्यासाठी मी पित आहे गरम पाणी. कोणी कोणी पितात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण सकाळी सकाळी गरम पाणी पिल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं. कारण मला पहिल्यांदा ना, मी अगोदर जिम नव्हते करत, जिम करायच्या अगोदर ना मला सकाळी उठला म्हणजे पहिल्यांदा मला चहा लागायचा आणि मी चहा प्यायची. तर आता माझी चहाची सवय गेलेली आहे. मी चहा आता बंदच केलेला आहे पूर्ण. मला लागते आता ब्लॅक टी, म्हणजे विदाऊट शुगर, विदाऊट दूध वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये टाकत, फक्त टाकते गरम पाण्यामध्ये ही ब्लॅक टी. आणि अशी बनवते मी मस्तपैकी, एकदम कडक अशी. ही कॉफी जर तुम्ही घेतलात ना, तुमच्यामध्ये ना अशी एनर्जी येते ना की सर्व कामं तुमची होऊन जातात. तर आमचे साहेब बघा कसे बसलेत, म्हणजे अमर साहेब. आता त्यांना पण घेऊन जायचंय जिमला, त्यांची पण बॉडी बनवायची आहे. त्याच्यासाठी त्यांना हाय करतायत तुम्हाला सर्वांना. कारण की न्यू ब्लॉग, न्यू चॅनेल, न्यू आम्ही एडिटर, म्हणजे मी एडिट करते हा स्वतः. म्हणजे जो पण मी ब्लॉग बनवते तो स्वतः. अमर तुम्हाला सर्वांना खायला बोलवतोय, तर तुम्ही पण या जिमला.
आणि कोणी म्हणजे हा माझा व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. कोणी कोणी जिम करतं, जिम करा. स्वतःचं फिटनेस चांगलं राहिलं तर सर्व काही चांगलं असतं. मी पहिल्यांदा कॉफी पिणार आहे, कारण कॉफी पिल्यावरच मला ताकद येते. बघा मी तुम्हाला दाखवते, पण कॉफी पिल्यावर मला छान वाटतं, म्हणून मी ब्लॅक कॉफी सोडत नाही. किती लेट झाला, काही झालं तर पहिल्यांदा ब्लॅक कॉफी पितेच पिते, आणि मग बाकीचं काय असेल ते. त्यानंतर मला खायचे 2 अंडे, ती पण विदाऊट जे त्याच्यामध्ये आतमध्ये हे काय म्हणतात ते, जे अंड्याच्या आतमध्ये असतं ते मी नाही खात. फक्त व्हाईट वालं खाते आणि आमर खातो ते सर्व काही, कारण आमरला बनवायचे बॉडी आणि मला वेट लॉस करायचंय. त्याच्यामुळं त्याचा पण फायदा आणि माझा पण फायदा होतो. हे आता आमरचं खाणं अजून बाकी आहे, तर तो काय अजून खात नाहीये. त्याच्यासाठी मला त्यातला अजून एक अंड खावंच लागणार आहे. तर अंडी खाऊन झाले ना तर मस्तपैकी जिम मारायला पण ताकद राहते, आणि मस्तपैकी असं वाटतं की बाबा एनर्जी लॉस नाही होत, कारण की अंडी वगैरे खाल्ली ना थोडीशी ताकद येते. त्याच्यामुळं तुम्ही पण जिमला जायच्या अगोदर काहीतरी खाऊन जा. त्याच्यामुळं थोडस तुम्हाला वेट वगैरे उचलायला किंवा जास्त हेवी वर्कआउट करायला तुम्हाला चांगली ताकद येईल. तर चला, आपण खूप बोललो तुमच्याशी, आता आपण निघायचं आहे जिमसाठी. तर आज बघा, आमच्याकडे 4 व्हीलर असून सुद्धा आम्ही 4 व्हीलर नाही घेऊन जात आहे, कारण की हिंजवडीचं इतकं ट्रॅफिक मधनं जायचं म्हटलं तर सकाळी इतकं ट्रॅफिक नसतं खरं, तरी सुद्धा जेव्हा आम्ही 10:30-11 वाजता जेव्हा जिम वरून घरी येतो त्यावेळेला ट्रॅफिक लागतंच हमखास. म्हणून आम्ही जातोय आता माझ्या 2 व्हीलर म्हणजे माझी ऍक्टिव्हा घेऊन. तर अमर आणि मी निघतोय. हे पहा आमचं कसं काय पॅक होऊन जावं लागतं, कारण येताना खूप ऊन लागतं. जिमची बॅग घेतली, पाण्याची बॉटल घेतली, आणि मी पूर्ण पॅक होऊन चाललेले. अमरने काय बांधलंच नाही तोंडावर किंवा कॅप पण नाही घातली. हे पहा, सकाळचे 8 वाजले तरी ही अशी आमची गाडी, म्हणजे रोड पूर्ण पॅक असतो. आणि हा हिंजवडी एरिया तर तुम्हाला तर माहितीच आहे. फुल आयटी आयटी आयटीचे एम्प्लॉय वगैरे भरपूर असे इकडे जा तिकडे जा करत असतात, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक असते. तर चला, आता आपण बोलत बोलतच तुमच्या सोबत आम्ही पोचलेलो आहोत आमच्या जिम पाशी. ही आहे आमच्या जिमची पार्किंग. आता इथे गाडी लावून आम्ही आलोत वरती. जिम मध्ये जायचं, आता गरम पाणी थोडस अजून प्यायचं, आणि आता करायची सुरुवात वर्कआउटला. तर आज होतं आमचं पूर्ण वर्कआउट, म्हणजे आज आम्हाला करायचं होतं मिक्स वर्कआउट. कार्डिओ पण करायचा होता, वेट पण उचलायचा होता, कारण की आमचा होता आज जिमचा सेकंड डे. त्याच्यासाठी सर्व काही आम्हाला आज करायचं होतं. आणि खूप दिवसातनं जिमला आल्यामुळे आम्हाला पहिल्यांदा करायला सांगितलं कार्डिओ. तर आम्ही दोघांनी सुरुवात केली कार्डिओ करण्यासाठी. अमरनी सायकलिंग करायला सुरुवात केली, आणि मी करते रनिंग. म्हणजे रनिंग तर नाही करणार आहे फास्ट, नॉर्मल करणार आहे, कारण की सेकंड डे ला थोडासा त्रास होतो, त्याच्यामुळे जास्त नाही करू शकत. तर चला, अमर पण आता मन लावून करत आहे, कारण की त्याला पण आता स्वतःची बॉडी बनवायची आहे, त्याच्यामुळे तो पण स्वतः बनवायला सुरुवात करतोय. तर माझा चाललाय व्हिडिओ बनवत, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं ना की आज मी जिमला पण आले, म्हणून मी बनवते. तर चला, आज मी थोडा ऍप्स मारते, कारण की मला मिक्स वर्कआउट करायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळं मी करते. अमरला पण करायला सांगितलं, अमर म्हटला मी पण करतो. आणि हा जरा चुकीचं मारत असल्यामुळे त्याला जरा असं त्रास होत होता. त्याला म्हटलं रिटर्न मार. तोपर्यंत आमचे सर आले, आणि सर म्हटले की थांबा, मीच घेतो त्याचा वर्कआउट, कारण चुकीचं मारल्यावर तुम्हाला बॉडीत पेन होईल, त्याच्यामुळे तुम्ही चुकीचं वर्कआउट करू नका. कारण अमर जास्त जिम मध्ये कधी येत नाही, मीच त्याला जबरदस्ती कधी कधी घेऊन येत असते, आणि आली तर असा वर्कआउट करायला लावते. माझं थोडं वेट लॉस जास्त झाल्यामुळे माझी तब्येत म्हणजे खूपच बारीक दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी वजन कमी केलेलं आहे, कारण की त्याच्या अगोदर माझं वजन खूप वाढलं होतं, आणि आता मी वजन कमीच झालेलं आहे. तर मला आता ते मेंटेन ठेवायचं आहे, ह्यासाठी मी पुन्हा जिम जॉईन केलेली आहे. तर नॉर्मल वर्कआउट आमचा सुरू झालेला आहे, आणि आम्ही आता सर्व काही थोडे मशीनचे वर्कआउट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आज मला नॉर्मली बॉडी म्हणजे काल आम्ही वर्कआउट केलो आणि आज पण दुसरा डे असल्यामुळे थोडं बॉडी पेन होत होती. जास्त वर्कआउट करायला पण थोडासा त्रास होत होता. तरी सुद्धा आमचे जिमचे जे ट्रेनर आहेत ते ऐकतच नव्हते. काही होऊ दे, करायचं करायचं. मला वरती हे करताच येत नव्हतं. ह्या ज्या ऍप्स मारत होते ह्या करताच येत नव्हत्या. तरी पण मला सपोर्ट देत होते आणि मी करत होते. तर चला, आजचा वर्कआउट ना असा जबरदस्त चालू होता ना आमचा. सर्वजण आम्हाला बघतच होते कारण की इतका घाम आला होता. कारण सेकंड डेज मध्येच इतका वर्कआउट म्हटल्यानंतर सर्वजण आमच्याकडे बघायला लागले की मॅडम आज सेकंड डेज आले, जॉईन केले आणि तरी सुद्धा इतका वर्कआउट करतात. अमर तर नवीन असल्यामुळे त्याचे अजून काही इथं जिम मध्ये कोण फ्रेंड्स नाही आहेत, त्याच्यामुळं तो शांतपणे वर्कआउट करत होता आणि माझं चालू होतं मस्तपैकी वर्कआउट करणं. तर चला, आज मी ना वर्कआउट इतका फुल केला ना, तर मस्तपैकी आज चिकन खायचा बेत ठरवला आणि आम्ही आलो आता चिकनच्या दुकानामध्ये. आम्हाला घ्यायचं होतं चिकन आणि अंडी. अंडी तर मी घेतली आणि चिकन पण घेतलं. त्यानंतर आपण दूध पण एक घेतलं पाकिट आणि त्यातनं दही घेतलं आणि मी आले घरी. घरी आल्यानंतर मी विचार केला आता चिकन शिजेपर्यंत आता घरची कामं करून घ्यायची. कारण की मी सकाळी मिस्टरांना डब्बा दिल्यानंतर मी लवकर गेले जिम मध्ये आणि आम्ही आलो आता जिम वरून 10:30 वाजता. 10:30 वाजता आल्यानंतर हे सर्व काही असंच ठेवलं होतं. मग म्हटलं चला पहिल्यांदा चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि मस्तपैकी बॉईल करायला ठेवू. कारण विदाऊट ऑइल, विदाऊट आपण मिरची वगैरे न टाकता मला आज ते खायचं होतं बॉईल करून. त्याच्यासाठी अमरला पण म्हटलं तू बॉईल चिकन खाणार का? मग अमर पण बोलला हा मी खाणार. तर अमरची रूम बघा कशी आहे. अमरच्या रूम मध्ये पण सगळं काय हंतरून वगैरे असंच पडलेलं आहे. तरी पण मला ते सगळं काय आता व्यवस्थित करायचं आहे. बाल्कनीत पण भरपूर असं काम करायचंय कारण बाल्कनी स्वच्छ करायचे. तर आता हे काम सुरुवात करणार आता करण्यासाठी आणि तोपर्यंत माझं बॉईल चिकन पण होणार, ते पण लवकर काम होते. तर आता पहिल्यांदा मला घ्यायचंय सर्व घर झाडून. तर मी आता झाडण्यासाठी तुम्ही म्हणाल की मॅडमनी काठी कशाला घेतली? काठी नाहीये, वेट मॉप म्हणजे ते मला पूर्ण काय घर झाडून घ्यायचंय त्यासाठी मी घेतलेलं आहे. आता चिकन पहिला बॉईल करायला ठेवते आणि मग बाकीचं काय काय असेल ते काम करून घेते. तर भरपूर असं दिवसभराचं काम आज तुमच्याशी बोलत बोलतच मला करायचंय. त्याच्यासाठी म्हटलं ब्लॉग पण बनवायचा आणि तुमच्याशी मस्तपैकी आज एन्जॉय करत आपलं काम पण करायचं. आणि काम करत असलं ना तुमच्याशी गप्पा मारायला पण खूप छान वाटतं, मस्त वाटतं. कारण की मी लाईव्हला जेव्हा येते ना, कधी कधी ना माझ्याकडूनच कधी कधी चुकी होते. कारण मी मध्ये एकदा लाईव्हला आले होते, माझ्याकडून काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, माझा आवाजच येत नव्हता. समोरून बघत होते, बोलत होते, खरं माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. म्हणून मी ते लाईव्हच बंद करून टाकलं. कारण कधी कधी मला लाईव्हला आल्यानंतर समजत नाही की माझा आवाज समोरच्यापर्यंत पोहोचतो की नाही. त्याच्यामुळं मी लाईव्ह बंद केलं. आता पुन्हा मी लाईव्ह चालू करणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारत मारत सगळं काही काम करत करत म्हणजे तुमच्याशी शेअर करणार आहे, काही गोष्टी शेअर करणार आहे. तर चला, आता आपण टाकतोय चिकन बॉईल होण्यासाठी आणि जास्त चिकन नाही आणलं, जेवढं आम्हाला दोघांना पुरेल असं चिकन घेऊन आलेले आहे. हे बॉईल करण्यासाठी ठेवायचं आणि आपलं आता बाकीचं जे काय काम राहिलेलं आहे ते आपल्याला आता पूर्ण करून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी आता झालेलं आहे इकडचं किचनचं काम आणि आता आम्हाला मस्तपैकी तुमच्याशी गप्पा मारत मारत घर साफ करायचंय. तर चला, जरा पाणी पिऊन घेते. ते पण कसलं पाणी माहितीये का? हळदीचं पाणी पिऊन घेते. हळद टाकून मला मॅडमनी सांगितलेलं आहे, हळद टाकून तू गरम पाणी पित जा. मग आता चला, त्यांनी सांगितलं म्हटलं तर दिवसातून 2 किंवा 3 वेळा तरी गरम पाणी प्यायचं हळद टाकून. तेव्हा कारण की अचानक मी जास्त वेट लॉस केलं, त्याच्यामुळे थोडंसं मला स्किनचा प्रॉब्लेम झालेला आहे. माझी चेहऱ्याची जी स्किन आहे ती थोडीशी डॅमेज झालेली आहे. त्याच्यामुळं मला हे करायला सांगितलेलं आहे, हळदीचं पाणी दररोज प्यायचं. म्हणून आता तुमच्याशी जरा गप्पा मारतच पिऊया पाणी आणि मग कामं करून घेऊया.
घरची कामं तर दिवसभर होत नाहीत. खरं आज काम करायचं, तुमच्याशी बोलायचं हा विचार करून ब्लॉग बनवते. आणि तुम्ही सर्वजण मला इतकं प्रेम देता, सर्वजण मला इतके लाईक करता आणि हा तर चॅनल माझ्यासाठी नवीन आहे आणि तुमच्यासाठी पण नवीन आहे. तर माझा जो मेन चॅनल आहे दीपा चव्हाण ब्लॉग, याच्यावर मी तुम्हाला कार सेलिंगचे जे व्हिडिओज दाखवते, तिथे तर तुम्ही इतकं भरभरून मला प्रेम देता, इतकं. आता रूम साफ करायची आहे म्हणून मी तुम्हाला सांगतेय. कारण की हे का गाड्या म्हणजे जे कारचे जे व्हिडिओज असतात ना, त्याला इतकं तुम्ही लाईक करता. माझ्यामुळे तुमच्या घरापर्यंत एखादी चांगली कार येते आणि तुमच्यामुळे मला इतका म्हणजे सपोर्ट भेटतो, इतकं प्रेम भेटतं. तुम्ही मला सर्वजण पाहता, मला खूप छान वाटतं. हे आहे अमरची रूम. अमर इकडे झोपतो, इकडेच एडिटिंग वगैरे करतो. तर त्याचं सकाळी तो असाच हंतरून वगैरे घडी घालून गेला होता. तो काही व्यवस्थित नव्हतं घातलं. आता मी स्वतः घालून ठेवते. कारण की हे असं सगळं ठेवलं तर मग ते व्यवस्थित नाही दिसणार. म्हणून मी थोडंसं साफ करून पण घेते. एकदा एकदा झाडू पोछा करून घेतलं ना, मग ह्याच्या रूम मध्ये काही यायला नाही आलं तरी चालतं. कारण तो दिवसभर मग इकडे एडिटिंग वगैरे करत बसलेला असतो. हे पहा, आता मला हे साफ करायचंय आणि तो मध्ये मध्ये इकडे तिकडे लुडबुड करत असतो. कारण तो जिमवरून आला, अंघोळ केली त्यांनी, आता मस्तपैकी तो फ्रेश झाला. मला पण करायची होती कारण की हे काम होतं म्हणून मी केली नाही. म्हटलं हे काम करूनच आपण अंघोळीला जायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं आणि मग आपला जो काही नाश्ता आहे तो करून घ्यायचा. तर आता अमरचं काम झालेलं आहे. आता अमर जाईल, एखादं रील वगैरे अपलोड करायची राहते संध्याकाळी, त्याच्यासाठी तो एडिटिंगला बसेल. मग मी त्याला मी फ्रेश झाली म्हणजे त्याला मस्तपैकी नाश्ता वगैरे बनवून देईल. किंवा आता जे आम्ही चिकन आणलेलं आहे ते बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे ते. आणि हे बघा, माझं जे स्टँड आहे ना ते खराब झालेलं आहे. खरंच खूप चांगलं होतं, कमी जागा लागत होती ह्या स्टँडला. कारण जेव्हा पण मी किचन मध्ये व्हिडिओज वगैरे शूट करायची त्यावेळेला ह्याचा खूप उपयोग व्हायचा आणि मस्तपैकी ह्याच्यावरती शूट व्हायचं. कारण छोट्या जागेमध्ये ते ऍडजस्टमेंट करायला व्यवस्थित जायचं. कारण मला आता घ्यायचंय, मला पिंपरीत गेली ना मी मस्तपैकी हा स्टँड घेऊन येणार आहे. हे बघा, छोटं घर असेल ना तर खरंच खूप भारी. कारण की घरामध्ये ना तेवढंच एकदम व्यवस्थित टापटीप राहतं. आता मोठ्या घरात असल्यामुळे तर एवढं सगळं करावं लागतं. इकडची रूम साफ करा, तिकडची रूम साफ करा, हे सगळं करावं लागतं. आणि माझ्या घरी कोणी काही बाई वगैरे मी साफ करण्यासाठी वगैरे नाही ठेवली. 2-2, 3-3 चॅनलवरती काम करते तरी सुद्धा मी स्वतःच काम करत असते. कारण की आपण स्वतः जेवढं काम करतो ना तेवढं आपली बॉडी पण मेंटेन राहते आणि आपण पण मस्त राहतो. त्याच्यासाठी मी सर्व काही हे स्वतः काम करत असते. कपडे म्हणा, भांडे म्हणा किंवा स्वयंपाक, हे सगळं काही मी स्वतः करत असते. आणि मस्तपैकी आपल्याला एन्जॉय करत काम केलं ना तर वाटत पण नाही की आपण काम करतोय इतकं सारं. आणि मी दिवसभर बाहेर असते शूटिंग मध्ये. उन्हातनं आल्यानंतर इतका त्रास होतो की असं वाटतं कधी कधी कोणीतरी आपल्याला स्वयंपाक बनवून आयतं संध्याकाळचं द्यावं असं वाटतं. खरं मी तो त्रास साईडला ठेवते कारण की मला स्वतःच बनवलेलं स्वतःला आवडतं. त्याच्यासाठी मी स्वतः संध्याकाळी स्वयंपाक बनवते. तर बघा, आता माझं झालं, सोफा झाडून घेतला, अमरची रूम झाडून घेतली. आता किचन मध्ये साफसफाई करते. किचन मध्ये साफसफाई झाली की माझं आता अर्ध काम झालं. कारण की सफाई करून झाली ना तर मस्तपैकी फ्रेश व्हायला पण खूप छान वाटेल. त्याच्यासाठी मी पहिला म्हटलं जिम वरून आल्यानंतर फ्रेश व्हायचंच नाही, की पूर्ण कामं करून घ्यायची आणि मगच फ्रेश व्हायचं. तर आता हे सफाई झाली ना तर एकदा पोचा मारून घेणार मस्तपैकी. आहा, किती सुगंध मस्त वाटतं, मग एकदम फरशी क्लीन आणि मस्त वाटतं. त्याच्यासाठी आता मला ना सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर तुमच्याशी इतकं बोलावं वाटतं, इतकं छान वाटतं. कारण की असे ब्लॉग वरती बोलणं आणि म्हणजे एक मस्तच वाटतं तुमच्यासोबत. कारण की असे छोटे ब्लॉग बनवणं, तुमच्यासोबत शेअर करणं आणि तुम्ही ते पाहता, तुम्ही मला लाईक करता,
खूप आवडतं मला ह्या गोष्टी. खरं ब्लॉग बनवायला माझ्याकडे इतका टाइम नसतो, कारण की हे सगळं ऍडजस्टमेंट करावं लागतं. जसं समजा आता मी हे काम करते तर मला तो कॅमेरा तिथे लावायला लागतो, ऍडजस्ट करावं लागतं आणि हे छोटे छोटे फुटेज सगळे आपल्याला एडिट करावे लागतात. त्याच्यामुळं ना हे सर्व काही जमत नाही मला इतकं सारं, कारण की हे सगळं काम आमचा अमर करतो. आणि ह्या चॅनेलचं जे काही असतं, जे शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा आता हे जे छोटे ब्लॉग टाकते मी, ते मी करत असते. कारण की जे कारचे व्हिडिओज वगैरे असतात तो अमरच करतो. हे बघा पूजा मारते कसा, आणि मी बघा जुगाड केलेला आहे. म्हणजे जुगाड म्हणजे तुम्ही बघा मी काय केलंय, त्याला जो वेटमाप आहे ना त्याला मी कपडा लावलेला आहे, कपडा. कारण तो वेटमापचा जो पुढचा जो धाग्याचं असतं ना ते काढून टाकलेलं आहे. कारण की त्या धाग्यामुळे ना माझी फरशीच साफ होत नव्हती. हा असा मस्तपैकी मी कपडा ऍडजस्टमेंट केलेला आहे त्याला. म्हणजे हे आपला जुगाड जुगाड केलेला आहे. मस्तपैकी फरशी क्लीन होते ह्या कपड्यामुळे. त्याच्यामुळे मी ते लावलेलं आहे. आता हे मस्त बघा, तुम्ही दिसत पण असेल तुम्हाला एकदम क्लीन झालेली छान पैकी. थोडस ओला करून घ्यायचा आणि असं फरशीवरती मारून घेतला ना तर पूर्ण काय दिवसभर ते काय घाण डाग पडलेले असतात ते सर्व काही जातं. बघा कसा जुगाड केलाय. आता किचन मध्ये थोडस साफसफाई करून घेते, म्हणजे हे काम माझं आता परफेक्ट झालेलं आहे. आणि आता मी मस्तपैकी फ्रेश व्हायला जाणार आहे. त्याच्यामुळे ना हे काम झालं तर माझं अर्ध दिवसभराचं काम झालं असा मी विचार करते. कारण की आज मला काही कपडे पण इतके धुवायचे नाहीत, थोडेसे कपडे आहेत ते नंतर धुणार आहे. ते पण मी तुमच्यासोबत बोलत बोलतच धुणार आहे, करणार आहे सर्व काही. आणि मी गेल्या वेळेला ना हा म्हणजे कधी एक 2 महिन्यापूर्वीच हा देवाचा देवारा आणलेला आहे. कसा आहे सांगा मला कमेंट मध्ये, छान दिसतो ना. आणि मी किचन मध्ये तो देवारा ठेवलेला आहे, म्हणजे किचनच्या साईडलाच ठेवलेला आहे, लेफ्ट साईडला. असं काय आतमध्ये किचन मध्ये नाही येतो, समोरून कोणी आलं तर तो लगेच दिसतो, अशा पद्धतीने ठेवलेला आहे. बघा माझं घर एकदम स्वच्छ झालं. आणि आता चला, आता काय करायचंय आपल्याला, कपडे भिजत टाकायचे आहेत. ते नंतर मी धुणार आहे. आणि त्यानंतर आज मला एक शूटिंग आहे. तर बघा मी तयार होऊन मस्तपैकी रेडी होऊन फ्रेश होऊन आलेले आहे काश 24 ला शूट करण्यासाठी. तुम्हाला म्हटलं ना मला दिवसभरात हेच काम असतं की बाबा घरचं काम करणे आणि जिमला जाणे आणि शूटिंगला येणे, असा माझा दिवसभराचा पूर्ण प्रवास असतो. आणि मी रात्री एवढी थकून जाते, कारण की आत्ता शूट करणं आणि संध्याकाळी पुन्हा घरी जाणं, म्हणजे मला संध्याकाळचे 8 ते 9 वाजतात. तर मी आता जाते, बाय बाय. तुम्ही पण काळजी घ्या आणि झोपा निवांत, स्वतःची काळजी घ्या, जिमला वगैरे जा. तर माझं शूटिंग झालं आणि आता मी चालले घरी. आता घरी जाताना आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. तुम्हाला जास्त उजेड वाटत असेल, खरं जास्त उजेड नाहीये. मी थोडस ह्याला फिल्टर लावून थोडस फ्रेश केलेलं आहे.